पिंपरी चिंचवडमधील मोशी घनकचरा डेपोमध्ये घडलेली दुर्घटना ही केवळ एक अपघात नाही, तर झपाट्याने वाढणाऱ्या शहरांसमोर उभ्या राहिलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या गंभीर संकटाची जाणीव करून देणारी एक घटना आहे. या दुर्दैवी घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मागील अनेक तासांपासून बचाव पथके युद्ध पातळीवर काम करत असून संपूर्ण राज्याचे लक्ष या दुर्घटनेकडे लागले आहे. पण हा डेपो नेमका आहे तरी किती मोठा? अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय करावे लागेल? आणि महाराष्ट्रातील इतर मोठी शहरे अशा संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहेत का, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. 8 जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपो येथे अचानक लँडफिलचा एक मोठा भाग घसरला आणि प्रचंड वेगाने खाली एका प्रशासकीय इमारतीवर येऊन आदळला. या दुर्घटनेत 23 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमक दल, आपत्ती व्यवस्थापक पथक, एनडीआरएफ आणि लष्कराने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत 2023-24 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीला 2019 मध्येच मंजुरी मिळाली होती. जिओटेक्निकल सर्व्हे आणि आरसीसी डिझाईन नुसार हे बांधकाम करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही इमारत लँडफिल पासून सुमारे 100 फूट अंतरावर दूर होती. या दुर्घटनेमागे नेमके काय कारण असावे याच्यावर चर्चा सुरू आहे. 5 ते 7 जुलै 2026 या कालावधीत या परिसरात 650 मिलीमीटरपेक्षा अधिक अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसाचे पाणी लँडफिलमध्ये पोकळ्यांमध्ये शिरल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे मिथेन आणि इतर वायूंचा अंतर्गत दाब वाढला असावा. सततच्या पावसामुळे जमिनीची स्थिरता कमी झाली आणि त्यातून लँडफिलचा काही भाग घसरून आला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. मोशी घनकचरा डेपो हा पिंपरी चिंचवड महापालिकेचा मुख्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. तब्बल 81 एकर क्षेत्रावर पसरलेला हा डेपो 1991 पासून कार्यरत आहे. शहरातील दररोज सुमारे 1500 मेट्रिक टनांहून अधिक घनकचरा येथे आणला जातो. गेल्या काही दशकात येथे जवळपास 34 लाख घनमीटर कचऱ्याचा साठा झालाय. त्यापैकी सुमारे 12 लाख घनमीटर कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अजूनही जवळपास 22 लाख घनमीटर लिगसी वेस्ट आणि सुमारे 6 लाख घनमीटर ताजा कचरा येथे साचलेला आहे. प्रश्न फक्त मोशीचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील वाढत्या शहरांचा आहे. आज शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढते. नवीन गृहसंकुले, आयटी पार्क, उद्योग आणि वाढते शहरीकरण यामुळे कचऱ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक नागरिकाकडून दररोज सरासरी 500 ते 600 ग्रॅम कचरा निर्माण होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आज निर्माण होणारा 1500 मेट्रिक टनांचा आकडा पुढील 5 वर्षात सुमारे 2200 मेट्रिक टनापर्यंत, 10 वर्षात 3300 मेट्रिक टनापर्यंत आणि पुढील 20 वर्षात तब्बल 5800 मेट्रिक टनापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, आजची व्यवस्था भविष्यातील कचऱ्याचा भार पेलण्यासाठी पुरेशी नाहीये. मोठ्या प्रमाणावर कचरा एका ठिकाणी वर्षानुवर्षे साठत राहिल्यानंतर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये मिथेन सारखे ज्वलनशील वायू तयार होतात. त्यामुळे आग लागण्याचा धोका देखील वाढतो. पावसाळ्यात कचऱ्यातील पाणी आणि चिखलामुळे संपूर्ण ढिगारा कमकुवत होतो आणि दरड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. जमिनीतील पाणी दूषित होते, दुर्गंधी वाढते, डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढतो आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर समस्या निर्माण होतात. मोशीमध्ये घडलेली दुर्घटना हेच दाखवून देते की कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन झाले नाही तर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात. हा प्रश्न पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित नाहीये. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान सध्या उभे टाकलेले आहे. अनेक ठिकाणी जुने डेपो भरलेले आहेत, तर नवीन जागा मिळवताना स्थानिक नागरिकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरांचा कचरा आणि त्याची विल्हेवाट हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय. मग यावर उपाय तरी काय? सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे घरातून कचऱ्याचे वर्गीकरण. ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास मोठ्या प्रमाणात कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करता येते. ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट आणि बायोगॅस तयार होऊ शकतो, तर प्लास्टिक, कागद, काच आणि धातू यांचे पुनर्वापनाद्वारे देखील प्रमाणात पुनर्चक्रण करता येते. यासोबतच शहरांमध्ये आधुनिक बायोमायनिंग प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायोमिथेनेशन केंद्रे आणि विकेंद्रित कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. जुन्या लेगसी वेस्टचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करणे, डेपोची नियमित स्थिरता तपासणे, पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाययोजना करणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत देखरेख ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र या सगळ्यात सामान्य नागरिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे.
आपण निर्माण करणारा कचरा कमी करणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे, पुनर्वापराला प्राधान्य देणे आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे या छोट्या वाटणाऱ्या सवयी भविष्यातील मोठे धोके टाळू शकतात. मोशी दुर्घटना ही केवळ एका डेपोतील दुर्घटना म्हणून पाहून चालणार नाही. ती महाराष्ट्रातील वाढत्या शहरांना मिळालेला एक गंभीर इशारा आहे. आज योग्य निर्णय घेतले नाहीत तर उद्या आणखीन मोठ्या शहरांमध्ये अशाच प्रकल्पाच्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा हा फक्त स्वच्छतेचा विषय नाही, तो पर्यावरणाचा, आरोग्याचा, शहर नियोजनाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी जीविताच्या सुरक्षेचा विषय आहे. मोशी दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना. हा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो? महाराष्ट्रातील वाढत्या कचरा संकटावर तुमच्या मते कोणत्या उपाय तातडीने झाले पाहिजेत, यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.